नमो तस्स भगवतो अरहतो सम्मा त्यारहंत भगवान सम्यक संबुद्धांना त्रिवार पंचांग प्रणाम करतो. भगवंताचा धम्म हा इहलोकामध्ये माणसाला जागरूक राहण्याबद्दल सतेज करतो. भगवंताचा धम्म इथे आपल्यामध्ये जी काही कमतरता आहे ती भरून निघण्याबद्दल माणसाला हुशार करतो, प्रज्ञावान करतो, बुद्धिवान करतो. भगवंताचा धम्म माणसाला हे या जन्मामध्ये सारे फळं प्राप्त होतात आणि म्हणून या जन्माचे कर्म आपण तळमळीनं, श्रद्धेनं, जिद्दीनं आणि कर्तव्य दक्ष होऊन करावं याबद्दल भगवंतांनी जन्मभर मानव जातीला धम्मदान दिलेलं आहे. धम्मदान म्हणजे ज्या दानामुळे लोक आचरण करून हा संसार भवसागर दुःखानं भरलेला ते पार करून जातात, त्याला धम्मदान म्हणतात. धम्मदान म्हणजे बुद्ध वचन, धम्मदान म्हणजे बुद्धाची शिकवण, धम्मदान म्हणजे बुद्ध वचन अमृत. जितकं जास्त माणूस आपल्या अंतकरणामध्ये ते साठवल आणि त्याला परिपक्व करल, त्या परिपक्वतेमध्ये तो अति उच्च अशा अवस्थेमध्ये जाईल तर त्याच्यामध्ये कोणतंही जहर अंतकरणामध्ये किंवा मनामध्ये राहणार नाही. सारे जेवढे जहर आहेत, विष आहेत, ते सारे निघून जातील. हे सर्वात महान आणि सर्वात श्रेष्ठ अशी शिकवण केवळ बुद्धाच्या ज्ञानामध्ये शिकवलेली आहे. आपण भुकेल्या माणसाला जेवण दिलं, अर्धी भाकर दिली, एक भाकर दिली. आपण रोग्याला औषध दिलं, पैसे दिले, त्याला दवाखान्यात नेलं, त्याची योग्य ती देखभाल केली, सेवा शुश्रूषा केली. हे पुण्य आहे, हे श्रेष्ठ कर्म आहे. आपण एखाद्या भटकलेल्या वाम मार्गाला गेलेल्या माणसाला सुधरवलं, जागृत केलं, त्याला शहाणं केलं, त्याला रस्त्यावर आणलं, त्याला जीवनाचा अर्थ कळाला, तर हे पवित्र कर्म आहे, हे कुशल कर्म आहे. एखादा माणूस पूर्ण आपल्या जिंदगीमध्ये तो पूर्ण विक्षिप्त वागला, पाप मार्गाच्या आरी गेला, हत्येच्या आरी गेला, खून करण्याच्या आरी गेला, चोरीच्या आरी गेला, बेभिचाराच्या आरी गेला, लबाडी, चाडी, चुगली, खोट्या बाता करणं, वेगवेगळ्या प्रकारचे खोटे बोलणं आणि प्रचंड लबाडी करून माणसाला फसवणं,
या मार्गाला तो माणूस गेला. व्यर्थ बकवास करून करून लोकाला त्याचा कंटाळा आला. याही अनर्थ मार्गाला गेला. त्याच्यातून आपण त्याला वाचवलं. ही महान गोष्ट आहे. किती गुन्हे केले कोणी, किती प्रकरण केले कोणीतरी, त्याला त्याच्यातून वाचवणं हे महान सर्वश्रेष्ठ असं कुशल कर्म आहे. म्हणून भगवंतानी 999 खून करणारा, पापाचे घडे 999 भरणारा डाकू अंगुलीमालावर अनुकंपा केली, त्याच्यावर करुणा केली, मैत्री केली आणि त्याला वश केलं. त्याला शांत केलं. त्याला त्याचं मन स्थिर केलं आणि त्याचं मन आपल्याकडे वळवलं आणि त्याला अंतर मनामध्ये नेण्यासाठी त्याला श्वासावर ध्यान शिकवलं. अंतर मन त्याचं जागी होऊ लागलं. एका दिवसामध्ये तो माणूस परिपूर्ण अंतर मनाला जागरूक करून अंतर्ज्ञानी झाला आणि अंतर्ज्ञानी झाल्यामुळे अंतर मनातच सारे विकार आरंभ होतात. आतमधल्या मनात सर्व निर्माण होत असते. क्रोध निर्माण होतो, द्वेष निर्माण होतो, कपट निर्माण होते, जलसी निर्माण होते, मोह निर्माण होतो, अहंकार निर्माण होतो, घमेंड निर्माण होते, अहमपणा मगरुरी निर्माण होते, प्रमाद तयार होतो, आतमधून तयार होतो. त्यांनी ओळखलं. अंतर्ज्ञान झाल्यामुळे अंतर्दृष्टी ही त्याला जाणत राहिली आणि आरंभ होणारे विकार हे त्याचे बंद झाले, कायमचे बंद झाले. आता त्याच्या मनात अंतर्दृष्टीला कळू लागलेले सारे विकार बंद झाल्यामुळे आता काही सुरुवात होतच नाही मनात. अशी त्याला ज्ञानाची प्राप्ती झाली. अंतर्ज्ञानी झाला, अंतर्दृष्टीमध्ये परिपक्व पकला. किती मोठं महान पुण्य आहे त्या माणसाचं. या जन्मात त्यांनी केलेल्या पूर्वकर्मानं सुद्धा तो परिपूर्ण मार्गात आला, धम्म मार्ग जगू लागला आणि पाहता पाहता एका रात्रीमध्ये तो अरहंत झाला. भगवान बुद्धाच्या धम्मात माणूस किती जरी बिघडला तर तो अरहंत होतो, हे भगवान बुद्धांनी सिद्ध करून दाखवलं. म्हणून पुन्हा पुन्हा दान पारमिता करणं, ज्याला जे पाहिजे ते तेव्हाच्या तेव्हा देणं, ज्याला रक्त पाहिजे त्याला रक्त देणं, ज्याला जीवदान पाहिजे त्याला जीवदान देणं, ज्याला काय पाहिजे त्याची पूर्तता समजून आपण दान पारमित पूर्ण केली तर या जन्मामध्ये दान पारमितीच्या प्रभावामुळे आपली दुसरी पारमिता पूर्ण होते, शील पारमिता. एक पारमिता जशी पूर्ण झाली की दुसरी पारमिता पूर्ण करायला आपलं साहस, आपलं धैर्य आणि आपलं मनोबल वाढत जाते. प्रयत्न होत राहतात. प्रयत्नांची पराकाष्ठा करतो माणूस. दान पारमिता जशी पूर्ण झाली तर शील पारमितेला तो डाग लागू देत नाही. शील पारमितेला कोणताच डाग न लागणं म्हणजे शील पारमिता आपली परिशुद्ध झाली, निर्मळ झाली, निष्कलंक शील
हे खऱ्या माणसाचं लक्षण आहे. धम्मवान माणसाचं लक्षण आहे निष्कलंक आचरण. हे खरा धम्मवान माणूस साक्षात बुद्धाचं सदृश्य रूप असते. ते बुद्धाचं सदृश्य रूप म्हणजे साक्षात त्याच्यामध्ये बुद्ध येतो. आणि जसं ही सील पारमिता पूर्ण केली की माणूस हे वीर्य पारमिता पूर्ण करतो. म्हणून बोधिसत्व अमेरिकेमध्ये, जर्मनमध्ये, लंडनमध्ये, इंग्लंडमध्ये साऱ्या परदेशामध्ये 18 घंटे निरंतर वीर्य पारमिता पूर्ण करून अभ्यास करत राहिला. ही वीर्य पारमिता आहे. 18 घंट्याचा कंटिन्यू अभ्यास करणं आणि आपलं जीवन त्यामध्ये समर्पित करणं ही वीर्य पारमिता आहे. हे दान आणि शील याच्या बलाने ही वीर्य पारमिता बळकट बनते. आणि वीर्य पारमिता बळकट झाल्याबरोबर आपल्या मनामध्ये अधिष्ठान पारमिता पूर्ण होते. अधिष्ठान म्हणजे आता हे पुस्तक मी लिहित आहो, आता एवढे ग्रंथ मी वाचत आहो, हे पूर्ण केल्याशिवाय मी हटणार नाही. मला एवढे पुस्तक वाचलेच पाहिजे, मला हा ग्रंथ लिहिलाच पाहिजे. म्हणून 3 वर्षाचा त्यांनी अभ्यास हे 2 वर्षांमध्ये पूर्ण करून दाखवला. एवढा महापुरुष बोधिसत्व बाबासाहेब एकटाच तिथे राहिलेला आहे. जगातला पहिला माणूस आहे की ज्यांनी अधिष्ठान पूर्ण करून प्रॉब्लेम ऑफ रुपीज हा ग्रंथ पूर्णत्वाला नेला. हे त्यांच्या अधिष्ठान पारमितेची ओळख आहे. केवळ एकच ओळख नाही तर त्यांनी ती येवल्याला प्रतिज्ञा जाहीर केली होती लाखो लोकांमध्ये. मी जरी हिंदू धर्मात जन्माला आलो हे नाविलाज होता, परंतु मी हिंदू म्हणून मरणार नाही. ही प्रतिज्ञा सुद्धा त्यांनी अधिष्ठान पारमितेच्या आचरणामुळे 14 ऑक्टोबर 1956 पूर्णत्वाला नेली. लाखो लोक भारताच्या राज्यातून आले आणि ते नरकातून बाहेर पडले. बुद्ध धर्मामध्ये पवित्र झाले, निर्मळ झाले, सज्जन झाले. बुद्ध धर्मानं त्यांना आपल्या कुशीमध्ये, आपल्या सानिध्यामध्ये घेतलं. समतेचा धम्म, बंधुत्वाचा धम्म, न्यायाचा धम्म, स्वातंत्र्याचा धम्म, मानवतावादी ज्ञानाचा धम्म, विचाराचा धम्म लोकांनी स्वीकार केला. 22 प्रतिज्ञा सुद्धा हे परिवर्तनाच्या प्रतिज्ञा आहेत. अशा प्रकारे बोधिसत्वानं दान पारमिता पूर्ण केली. भारतातल्या कोणत्याही माणसाला, कोणत्याही जातीच्या माणसाला बोधिसत्व बाबासाहेबांनी काय दिलं नाही. हिंदू धर्माला तर पूर्ण जिंदगी दिली त्यांनी. हिंदू धर्म सुधारण्यासाठी हिंदू धर्मातली जातीयता, हिंदू धर्मातली अस्पृश्यता, हिंदू धर्मातलं कर्मकांड, हिंदू धर्मातली बुवाबाजी, हिंदू धर्मातलं उच्च निष्ठा, हे सारं पाखंड काढण्यासाठी बाबासाहेब आंबेडकर बोधिसत्वानं जीवाचं रान केलं. 30 वर्ष जिंदगी त्याने हिंदू धर्म सुधारण्यासाठी लावलेली दिसते. आपण वाचून पहा. बहिष्कृत भारतातले अग्रलेख
मुकनायक याचे अग्रलेख, जनता याचे अग्रलेख, हे सारे वर्तमानपत्र बाबासाहेबांनी सुरू केलेले, त्याच्यामध्ये हिंदू धर्माचा, हिंदू व्यवस्थेला बदलण्याचा बाबासाहेबांनी मोठा प्रयत्न केला. ही महाकरुणा बोधिसत्वामध्ये असते. एखादा धर्म जर खराब असेल तर तो दुनिया सारी खराब करतो. एखादी संघटना जर अत्यंत बिघडलेली असेल, विचारानं, तत्वानं, सिद्धांतानं, ध्येय धोरणानं, तर सारा देश ते पूर्ण बर्बाद करून टाकते. बाबासाहेबांनी म्हणून RSS ला स्वीकार केले नाही, त्यांचं कोणतंही तत्व त्यांनी स्वीकार केलं नाही. हे आपण सर्वांनी लक्षात घ्यावं. बोधिसत्व हा अधिष्ठान पारमिता पूर्ण करून आपल्या जीवनाचे सारे ध्येय पूर्णत्वाला नेतो. कोणत्याही समाजामध्ये, हिंदू समाजामध्ये, ब्राह्मण समाजामध्ये, मुस्लिम समाजामध्ये, शीख समाजामध्ये, यहुदी समाजामध्ये, 8,000 समाजामध्ये भारताच्या बाबासाहेब आंबेडकरांसारखा सर्वात उच्च विद्या प्राप्त केलेला, उच्च ज्ञानी झालेला तुम्हाला कोणी दिसणार नाही. MA, PhD, DSc, LLD, बॅरिस्टर, लॉ एवढ्या उच्च डिग्र्याच नाही, ताथांग ज्ञानानं भरलेला सर्वात श्रेष्ठ करुणावंत महापुरुष, मैत्रीनं भरलेला परिपूर्ण महामानव आणि शांतीनं भरलेला, त्यांच्या शुद्ध जीवनाला कुठं डाग लागला नाही की अशांती निर्माण केली म्हणून. ब्राह्मण समाजावर तरी आरोप आहेत की ब्राह्मण समाज हे अशांती निर्माण करते. त्यामुळे अनेक लोकांचे जे खून पडत आहे भारतामध्ये, हे ब्राह्मणिझमच्या तत्वानं पडत आहे, RSSच्या तत्वानं पडत आहे. म्हणून आपण सर्वजण पाहतो बाबासाहेबांचं व्यक्तिमत्व आणि कार्य या उच्च प्रतीच्या चारित्र्याला शांतीचा मात्र साध आहे. आणि शांती या पारमितेमध्ये ते अमर्याद सहनशील, अमर्याद अनुकंपावान, अमर्याद क्षमाशील या 3 गुणानं परिपूर्ण भरलेले दिसतात. हे बोधिसत्वाचे गुण आहेत. बोधिसत्व या गुणामध्ये परिपक्व बनत असतो. आणि शांती पारमिते सोबत सत्य पारमिता त्यांनी वापरलेली आहे. सत्याला त्यांनी कधी सोडलंच नाही. किती लोक त्यांच्याकडे आले, किती पार्ट्यांचे लोक आले, किती धर्माचे धर्मगुरू आले, ख्रिश्चन धर्माचे धर्मगुरू आले, हजारो कोटी रुपये त्यांनी आणले बाबासाहेबाला द्यायला. त्यांनी सत्य धर्म सोडला नाही, ते कोणावर भाळले नाही, लोभ आणला नाही, मोहात पडले नाही. असं पवित्र व्यक्तिमत्व बाबासाहेब आंबेडकरांच्या या महान बोधिसत्व गुणाचं दिसते. मुसलमान निजाम सरकारचे लोक कोटी कोटी रुपये घेऊन आले. हमारे मुसलमान मजहब में आ जाओ, तुम्हारे माँ बहनों के बालों को कोई हाथ नहीं लगाएगा, हम तलवार खड़ी करेंगे. परंतु बाबासाहेबांनी या कोणत्याच पूर्ण मोहाला बळी पडले नाही, लोभाला बळी पडले नाही, ते कुणाकडेच वळले नाही. ते सत्य धर्मावरच राहिले. शांती पारमितेला परिपूर्णत्वाला नेण्यासाठी सत्य पारमिता साथ देत असते.
एवढ्या मोठ्या संघर्षाच्या लढ्यामध्ये फक्त नाशिकच्या लढ्यामध्ये एक कद्रेकर नावाचा माणूस मेला आणि तोही ब्रिटिशांच्या बंडाळी मेलेला आहे. बाकी अख्खी चळवळ आपली, आज संपूर्ण लढा आपला हे पूर्ण रक्तविहीन असा लढा बाबासाहेबांनी केला. पूर्ण जिंदगी भर एकाही जीवाला त्यांनी जाऊ दिलं नाही, एकही जीव त्यांनी मरू दिला नाही. एवढे शोषित, पीडित, रंजले, गांजले, दुःखी, पददलित, वंचित, परंतु कुणाचा एका माणसाचा जीव त्यांनी जाऊ दिला नाही. शांत चित्तानं हा लढा बाबासाहेबांनी सफल केला. हे त्यांच्या पारमितांचं पालन करण्याच्या महान साहसाचं आणि धैर्याचं आणि मनोबलाचं आणि सामर्थ्याचं मनोविज्ञान दृष्टीचं लक्षण आहे. बाबासाहेब 10 पारमितेमध्ये परिपक्व होण्याच्या दृष्टीनं त्यांचं प्रत्येक पाऊल चालत होतं. म्हणून बुद्धाचे सदृश्य रूप म्हणजे बाबासाहेब आंबेडकर बोधिसत्व आहे. सर्वांचं मंगल हो, सर्वांचं मंगल हो, सर्वांचं मंगल हो. आशीर्वाद. यंदुमितं अवमंगलंच यो च मनापो सकुनंच सद्दो पापग्गहो दुसपिनं अकंतं बुद्धानुभावेन विनाशमेन्तु धम्मानुभावेन विनाशमेन्तु संघानुभावेन विनाशमेन्तु. बुद्धं नमामि, धम्मं